एक अतिशय धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। एक व्यक्ती स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी ट्रेनच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होता। त्यानं रुळावर आपलं डोकं ठेवलं। यावेळी क्षणाचाही विलंब न करता स्टेशनवर कर्तव्य बजावणाऱ्या महिला आरपीएफ कॉन्स्टेबलनं त्या व्यक्तीकडे धाव घेतली आणि त्याला बाजूला सारलं। या घटनेचा एक व्हिडिओ आरपीएफ इंडियाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय। आता संपूर्ण प्रकरण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या व्हिडिओत एक व्यक्ती ट्रेन येण्याच्या काही सेकंदापूर्वी रुळावर डोकं ठेवून झोपल्याचं दिसत आहे। यावेळी लेडी कॉन्स्टेबल के सुमितने माणूस रुळावर झोपल्याचं पाहून तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रुळावरून बाजूला सारलं। महिला कॉन्स्टेबल त्या व्यक्तीचा जीव वाचवताना दोन लोक सुमितच्या मदतीसाठी खाली येतात। ही घटना पूर्व मोदीनपूर रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक जण महिला कॉन्स्टेबलचं कौतुक देखील करत आहेत। पश्चिम बंगालमधील पूर्व मोदीनापूर रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडलेली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।